बापा बापा गरमी तेव्हा रामा काय गरमीचे हाल होऊन राहिले बापा. पुरा अंग ओला झालं तेव्हा तेव्हा मच्छर तोडून राहिले. आई व इथं बापा कोणत्या भकात जाऊन बसला बोलायला लावते तर बाप्पा आता. हो ना माय लेकरू घरी झोपलं असं वाट पाहत असन. स्वतः मस्त हवेत झोपते, लेकरू बायकोले टाकून देते माय. बोलायला लावते काहीच्या काही शब्द तोंडातून. काय माणूस भेटला बाई मले. वाटतं माय लेका लेक बाहेर गेलं तर नालीपाशी कटाकट मच्छर डसते. एकटा इथं दरवाजा उघडा टाकून झोपायला बरं नाही वाटत, भेव लागते. हा माणूस काय बाई विचित्र प्राणी आहे बापा. काय करावं गड्या काय करावं. कधी कधी तर असं वाटते गरसोई गहाण ठेवा आणि एखादा कूलरनं लाईन घेऊन घ्या. मरून मेलं हा शाट लागून मरण ते तरी साजरं होईल. वाक्य भोगण्यापेक्षा लागू लागला शाट लागते तर. हो किती लोक मरून राहिले से शाटनं. मोठा शाट लागते तर. दारू प्यायला समजते नाही शाट लागणं कसं समजते. हा बेवळ्याला शाट लागते म्हणते. हे नाही मग सांगत का महिन्याचं बिल भरायला लागते. काय 25 वानाचं आहे तसं भागते का नाही. भागते इथे तिथे झोपते तो. काय लोक कसे झोपत देते काय माहीत. थेट गेले बदमाश आहे माईची सासू. माई सासू पोराला घेऊ मिरवते घरात. हा सासू तिला असं वाटत नाही आपली लहान नाती नाही बा का तिला घेऊन झोपू दे का बा तिला जरा हवा लागली पाहिजे. नाही 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 बेवळ्याले बोलायला लावते आता. नशिबी पडलं न वाराने घडलं बापा. झोपणे लागत फोपणे लागत नुसतं माशा हाकलत बसा लागते, मच्छर हाकलत बसा लागते. काय करावं खाणं पिणं पाव का लाईन पाव का कूलर पाव का जीवाचे हाल पाव काही समजायला नाही का वावर पाव. सारं बाई मायाच भावती आहे ना. काय करावं काय नाही काही समजायला नाही. घरात खाले मी सांगतो सगळ्या गोष्टी मिस करतो. इथं बाप तर बाई नुसतं आयतच खाते. काय माय लग्न करून नवऱ्याच्या घरी आल्यापेक्षा मायबापाची सेवा केली असती तर चांगलं झालं असतं. काय हे नसलं याच्या घरी येणं वाक्य करून घेणं. नाही बाई पण यावर्षी खरंच ना यावर्षी लयच गरमी होऊन राहिली. 6-7 वर्ष काढले आता 8वं वर्ष चालू आहे. लवकर येऊन जाय म्हणा बापा घरकुल. त्याच्या भरोशावर आहे घरकुल. 2-2.5 लाख रुपये आले का चांगलं घर बांधून घेतो. छपाई गिपाई सर एखाद दमान करून घेतो. लोन घेऊन उचलून तुरंत लाईन घेतो. जातोच उद्या ग्रामपंचायत मध्ये पाहतो घरकुल कवा येते कोणत्या महिन्यात येते. आता असं करतो हे घर सोडून देतो भाड्यानं जातो. पण भाड्यानं जातो म्हटलं बाई पण पैसा नाही पाहिजे का माय. महिन्याचा महिना पैसा कोण देऊन. लाईनीचा पैसा द्याव का भाड्याचा पैसा द्याव. 5 लागन जाऊन 5 लागन ग्रामपंचायत मध्ये. लई दिवस झालाय बापा. हो एक काम करत जा लागन. शांताबाई तर गेले म्हणते नाही तरी माझ्या घरी झोपायला येते. पण लोकांच्या घरी झोपायला जाणं म्हणजे बस बापा. मग असतं शांताबाईच्या घरी माया आठ पडला होता तर बाबा लोक काहीच्या काही बोले. काय कोणाच्या घरी जातं बाबा जाऊ दे. काय 2-4 महिने अजून काय लागन पावसाळ्यात लागते मग जाऊ दे तिकडे. हे समजायला नेऊन झालं काय करावं ना काय नाही. नशिबी पडलं ना वराने घडलं जाऊ दे तिकडे. रोज 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 कोणाच्या घरी जाणंही चांगलं नाही वाटत. आपलं घर तर आपलंच घर असते बापा. जाऊ दे झोप रश्मी कशी तरी आता. काढ दिवस एवढे काढले अजून काढ. आई मच्छर अरे देवा रामा. आई मच्छर होतं काय वय बापा. आई कटाकट चावून राहिले डोळ्याला चावलं वाटते बाई. आई काय वाय मच्छर हो बापा. एखादी मच्छरदाणी तरी पाहिजे बापा. आता माय काय करावं काय नाही तर बापा. बाई आता मच्छर चाव का काही चाव बापा. कुठं चालतं बाहेर जाण तर कोण आहे झोपाले बाहेर. दोघीच मायले की झोपतं काय. झोप घरात चुपचाप दरवाजा उघडा आहे तर मला झोप नाही लागून राहिली. झोप आता मच्छर डसू का काही डसू. हालो हात पाय ना झोप. अरे देवा आई व देवा रामा मच्छर बापा. काय लोक मस्त कूलर लावून झोपले असन गड्या. मस्त कूलर चालू असन अंगावर ब्लँकेट घेतलं असन मस्त थंडी लागत असन उन्हाळ्याच्या दिवसात. बाप रे मी पाहिनं साधा पंखा आहे नशिबात नाही आहे. कूलर तर वेगळीच गोष्ट आहे. पंखा काय लाईनच नशिबात नाही आहे. काय असन तर असन बापा फुटकं नशीब. घेऊ बाई आपण कूलर घेऊ आपण लाईन घेऊ आपण पंखा घेऊ. एकदा घर होऊ दे बाई एकदा. आपल्या गरीबाले कोण नाही विचारत नाही. कोण नाही विचारत आपल्या गरीबाले. अशा सगळे जर सगळं काही व्यवस्थित भेटलं तर दुनियात जगाची मजा नसते आली. पण हे सारं मला असं वाटते की आपल्यालाच दुःख दर्द पीडा सर्व आपल्यालाच देऊन राहिला का काय माहित बाई देव. काय माया अवती भोवती साऱ्या. तोपर्यंत मरून नाही जाऊ बापा. मरून झाले कायचे दिवस व्हायचं. कायचे दिवस लावले दुखायचे असे दिवस असते काय. लाईन नाही वारं नाही एकट्याचं काले नाही भेटलं चालते. नाही पाहिजे. हवा नाही काही नाही झोपणे होत बरोबर. अभ्यास नाही होत. काय अंधारात दिवे लावणार आहे काय. एवढ्या गरमीचा वरतून टीना आहे का चला बाई काय करावं. करे कोच्या कोच आहे कोण सहन कर नाही. काय आहे काहीतरी कर बापा. नाही मी कामाला जात जाईन उद्यापासून मी कामाला जात जाईन. एवढे पत्न भोगल्यापेक्षा कोणाचे केलं असं बुरे कर्म एवढे भोगल्यापेक्षा मरून तरी जावे म्हणा. नाही तर काय परेशान झाली मी ह्या जिंदगीले. लहानपणापासून सुख नाही भेटलं लाईनीचं ना कायचं. रंगारंगाचं लोकांच्या घरी दिसते माझ्या घरी काहीच नाही आहे. काय बाबा आता कोणती मेहनत करावं. मायबाप सगळी मेहनत करून इथंच तर हारते माणूस. कायच करावं बापा. काहीच कमावून नाही ठेवलं ना. बाप सुद्धा पाहिजे होता. बाप सुद्धा असतं ना मग मायला एवढं टेन्शन नसतं बापा. सगळं काही व्यवस्थित असतं आता.
झोप हो बाई पिंकी, झोप. काही काही अपशब्द बोलू नको मा, झोप. हा, व दुःखाचे दिवस जसे आहे तसे सुखाचे दिवस येते. पण असं आहे का, दुःखाचे दिवस झाले वेळ लागते आणि सुखाचे दिवस झाले वेळ लागत नाही. त्याच्यामुळे बाई ही आपले सुखाचे दिवस येईन. आतापर्यंत इंतजार केला, अजून इंतजार कर. होते आपलं सगळं बरोबर होते. हम्म. अमाय बाई कुठे गेलती हो बापा शांताबाई? वावरात गिवरात गेली होती का? नाही हो माय गंगा, एवढ्या वावराची वावरात जाऊन का मरायला लावतं काय बापा? कचरा फेकायला गेलती मी तिकडे. आपल्या खतावर कचरा फेकायला गेलती तर इकडून आली बोलायच्या वड्याच्या झाडाकडून, तर तू दिसली म्हणून तर थांबली ती वाट पाहत. तू आली आता तर बोलून राहिली. असं नाही व, बिचारी रश्मिकानी एवढ्या उन्हीत वावरात जाते म्हणून मी म्हटलं बाई तू गेली काय, म्हणून सहजच विचारलं तुले. अग्गे माय पागल आहे का गड्या रश्मी? आ, एवढ्या उन्हीच वावरात जात असते का बापा? वावरात जायले किती वाजता जाते ती वावरात अशी? उन्ही गिनीत नसून जातो गंगा, काही सांगतं अमाय. नाही हो बापा शांताबाई, तिची पोरगी आलती ना माझ्या घरी काल. आई गेली म्हणे वावरात, 2 वाजताच जाते ती वावरात. पण वापस येते 6 वाजता. पुरी ऊन अंगावरून घेऊन येते ती घरी. तर नाही तब्येत बेकार होऊन काय, तिची तब्येत गिब्येत बेकार झाली, ती लेकराकडे कोण पाया बाबा त्या. आ, तब्येत खराब होत नाही काय? होतेच ना तब्येत खराब. अमाय पागल आहे का गड्या, ती एवढ्या उन्हीची वावरात काय साठी जाते? आ, अव ते म्हणे मायबाप बिलकुल लक्ष देत नाही म्हणे, पोरगी सांगे तू चालला जाते म्हणे मायच्या घरी, कूलरच्या हवेत मस्त झोपते म्हणे, दिवसभर टीव्ही पाहते म्हणे. आणि मी दिवसभर लेकरासोबत खेळतो म्हणे, जेव्हापर्यंत लेकर तेव्हापर्यंत. अन माई माई म्हणे घरी राहते म्हणे, उकळल्यावर लागते तर मी राहत नाही म्हणे. तर आई गेली म्हणे वावरात म्हणे, मी आली म्हणे तुमच्या घरी, तर मला झोपू द्या म्हणे. काल बाई कोमलले तिला झोपून दिलं ना, मी कामं करत बसली बापा. अन म्हणून मला माहित पडलं असं झालं ते. अमाय असं वय काय ते? माय पाय व, मी ना त्या पोट्टीला म्हटलं हो माय, उन्हाळा हाय पावसाळा हाय, घरात जर काही प्रॉब्लेम आली तर माझ्या घरी झोपायला येत जा, बिंदास येत जा. मी माय वय तुमची कितीतरी आशा देतो बाई त्याले, पण त्याला काही चांगलं नाही वाटत ना हो ना, बार बार कोणाच्याही नजरीत. म्हणजे आपल्याला तर आपण तसं विचार नाही करत, पण तेच विचार करते नाही आता. असं असते त्यात. तू नाही काय म्हटलं नसन का तिला माझ्या घरी येत जा झोपायला म्हणून, तू नाही म्हटलं असन. पण ते कसं बाईची जात पडते ना, लोक बात बोट लावते, मग मुली काही झालं का सांग बाई. मी नाही म्हटलं तिले बाई, म्हटलं माझ्या घरी सांग सकाळी येत जा म्हटलं, तुम्ही जेवण खावण झालं का माझ्या घरी झोपायला येत जा म्हटलं. तर कोणाला कोणाचं घरच प्रिय राहते ना हो बाई. आता किती काही म्हटलं तरी तिला तिच्या घराची काळजी राहतेच ना, कोणी कोणाचं घर सोडून जात असते काय, कोणी नसल्यासारखं. म्हणून मग ते काही येत नसन बापा. म्या म्हटलं बाई तब्येत खराब झाल्यापेक्षा येत जा म्हटलं, पण कायच्या येते होत्या. मग नाही तर काय व, एवढ्या दिवसात तिच्या इच्छा माणसानं काय केलं काय माहित बाई, नुसतं दारू पाया घालवलं का काय माहित. ना लाईन घेतली, ना घर घेतलं, ना काही बापा. एकदमच गरिबीचे हाल आहे न त्याचे. खायला नाही भेटत बरोबर, सारे वाक्य होते, कपडे नाही भेटत घालाले. काय माय नवरास होय का माणूस होय काय, नुसतं बायलेपणा करते घरी रू बोलायला लावते मला. तेव्हा ढंग राहते का त्याच्यात? ढंग आले एवढे कष्ट करते. एखादी पोरगी असती ना त्याच्या हाताखाली टिकली नसती. रश्मी वय म्हणून टिकून राहिली. एखादी असते तर कधीची पयाली असती. कोण नाही भोगत एवढं लय भोगून राहिली ते. मग तिच्या नजरेसमोर आताच्या पिढीला सगळेच जण व्यवस्थित आहे, तिचंच घर असं आहे, मग तिला किती खराब वाटत असेल. हो बाई शांते, खरंच ना माय. काय माहित बापा काय होय ना काय नाही तर बापा. बरं ते तर ते गंगा, तिचं घरही आपल्या घराजवळ नाहीये. आपल्या घराजवळ घर असतं तर आपल्या सगळ्या गोष्टी पुरवल्या असतं तिले, लाईनीपासून पाण्यापर्यंत. तिचं घर त्या कोसावर आहे माय. ना लाईन पुरू शकत, ना पाणी पुरू शकत, ना काही खाल्ल्या पेल्याला पुरवू शकत नाही काय. माझ्या घराजवळ घर असतं मी तिला घरून लाईन दिली असती. हो बाई शांता बरोबर आहे होते वाला. तिच्या घराजवळ कोणाचं घर आहे मागणं ना म्हणा त्याला, एखाद्या आपल्या उन्हाळ्याभरापुरती लाईन माग म्हणा. काय माहित बाई कोणी फुकट देत नाही ना मान. लोकांची इच्छी लाईन घेणं म्हणजे बंद करा चालूच दिसला मले नाही काय. नाही व, तिचं बिलल त्याचं बिलल असं नाही व. असे कसे करण ते जर बाहेर आले गेले तर वेगळं मीटर असते. घरातलीच जर लाईन यायला देईन तर मग काय त्याला लाईन कशी खर्च झाली कसं माहित पडन. म्हणून ते महिन्याची तिले नाही कमसे कम 400-500 रुपये द्यायला लावण, ज्याच्या इथून लाईन घेन त्याच्या इथून. हो बिचारी शांती नाही काय. काय माहिती तिचं घरी आपल्या जवळ नाही आहे बाबा, लय मदत केली असती आपण. असं बापा जाऊ दे, आपण काय करू, जाऊ तिच्या घरी आणि काय आहे ते बोलचाल करू. आणि तिच्या घराच्या आजूबाजूला जरासं आपण विचारून पाहू. पाटलीन बाई आहे तिच्या घराच्या बाजूनं, लाईन देतं का म्हणून तिलाच विचार लागेल पाटलीन बाईला. आपण जाऊन आपण विचारून देऊ. आणि एखादा कूलर असं हाय माझ्या घरी जुना कूलर, त्या कूलरला दुरुस्त करून तिच्या घरी नेऊन देऊ. मस्त पैकी नाही काय. हो हो जमते ना, दुरुस्त करायचे पैसे मी देऊन लागेच तर काही टेन्शन नको घेऊ. आणि राहिली गोष्ट लाईनीच्या पैशाची तर 100 रुपये देत जाईन, 100 रुपये मी देत जाईन. आणि अजून किती पैसे होते त्याच्या मनानं 50-50 आपण पैसे देत जाऊ. आणि तिचं जीवन तिचं जीवन काय करू आपण, सुगंधित करू. म्हणजे असं तिले म्हणजे एकदम बेकार वाटत नाही. लाईन नाही, पंखा नाही, कूलर नाही, नाही काय. झोप येऊन राहिली बाई म्हणून काही शब्द अटकून राहिले. आता बनवून घेते एवढं ना झोपतो बापा. बरंच नाही आहे ना हो माय गंगा, बरंच नाही काय करू. काय सांगतं माय शांताबाई, मी तर सर्दीने एवढी परेशान झाली व का काय सांगू तुले बापा.
ते पोट्टी करायला आहे म्हणून बरं आहे, मी तर झोपूनच राहिली. इकून तिकून आली का झोपली, इकून तिकून आली का झोपली, त्याच्याशिवाय काहीच चालू नाही आहे दुसरं. काय करतं माय, आपल्या घरी नाही कम से कम सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे. कूलर आहे, पंखा आहे, नाही काय चिलटत असते ना माय. पंखा बंद कर बरं, किती चिलटत असते मग. हो बरोबर आहे. चाल बरं मग जाऊ आपण रश्मीच्या घरी, चाल बरं. हो हो चाल. काय चालू आहे हो बापा काकी, एवढ्या दिवसाची दिसली नाही, कुठे गेलती बापा? सुनीने बोलावलं होतं का हो तुला? सुनीने बोलावलं होतं? अरे म्हणा बोलणं माय शांते, सुनीनं गिनीने नाही बोलावलं होतं, माझ्या पोरीने बोलावलं होतं. पोरीच्या घरी गेलती. सून बोलावते, पोट्टच नाही बोलावत माझ्या. सून कुठे बोलावणार आहे बापा? त्याचं करावं बाई, आपण आपलं आपलं करायला हात झिंकते त्याचे. काय पोरीने बोलावलं होतं बापा, गेली होती पोरीच्या घरी. असं पोरीच्या घरी गेली होती. काय म्हणते पोरगी, कशी आहे, तब्येत पाणी हालचाल बाकी सगळं ठीक आहे? हो हो, माझ्या पोरीचं सगळं बरोबर आहे, सगळं व्यवस्थित आहे हो शांती, सगळं बरोबर आहे. असं असं तेच पाहिजे, आनंद ही आनंद गडे. कुठं वय दौरा निघाला आता? हा कुठं वय म्हटलं? कुठं नाही हो दौरा, आता आईच्या घरी चालली, रश्मीच्या घरी. जरासं काम आहे, चालली रश्मीच्या घरी. चल ना, चालतं काय? हो चल ना, मी रिकामीच आहे म्हणा. चाल चाल शिंत. काकी मी काय म्हणतो, गहू सोंगला असेल ना? किती कट्टे झाला हो अमाय पाय. गंगा मी तुला सांगणारच होती, गहू चांगला आहे, चांगला चिका उतरते. आणि गहू आहे 3,000 रुपये क्विंटल. तर बाई मी म्हणतो तुले, आपले वैन तुम्ही तुम्हाला 2500च्या भावानं देतो, घेऊन जा गहू. एक नंबर सुपर गहू आहे, लागेच तर तुमच्यासाठीच ठेवला आहे मी ना, घेऊन जा. हो माय बाई, हो का हो, दाखव ना. हो दाखवून बाई गंगा, मग दाखवून. आताच मी कुलूप लावलं बापा घराले, कुलूप लावलं ना. वरतून गरमी एवढी होऊन राहिली. हा चला सावलीत चला बाई, बोलायला लय गरमी होऊन राहिली. चला व्हा इकडे, ऊन गिन लागून जाईन मार. ते म्हणते ना मग, ऊन लागल्यावर बापा कच्च कसं लागते, झाव झाव लागन मग झाव. चला बापा तिकडे चला पहिले, लय बेकार ऊन आहे बापा. अव शांते, काही मजा नाही येऊन राहिला बाई याच्यात, काही मजा नाही येऊन राहिला मला असं वाटते. खरंच ना बाई, एवढ्या दिवसापासूनच आपण आपली बोलचाल नाही झाली ना, आता काही इंटरेस्टेड असं फनी काही समजायलाच नाही येत लवकर. ते असं कंटिन्यूली चालू राहते ना, तर असं दिमागात नवीन नवीन ग्रोथ होते कोणत्या तरी गोष्टीची. पण बिचारे आता काही समजायलाच नाही काय बोलावं काय करावं, म्हणून नाही काय कोणतंही काम कंटिन्यू चालू असलं का ते सुव्यवस्थितपणे पार पडते. नाही तर बाई असं टेन्शन येते, काय बोलावं काय नाही, काय बोलावं काय नाही, सारं मन त्याच्यातच राहते बापा. आता जेव्हापर्यंत रोलिंग होत नाही तेव्हापर्यंत नाही का थोडंसं बोरिंग होत जाईल. तर तेवढं समजून घ्या मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगत जा. आता कशावर व्हिडिओ बनवावं, कलावतीचं लग्न राहिलं बापा, शांताच्या पोराचं लग्न राहिलं, गंगाच्या पोराचं लग्न राहिलं, लग्नच लग्न आहे. व्हिडिओ बनवायला तर टॉपिकच टॉपिक आहे, पण कसं कंटिन्यू काम चाललं तर बरं वाटते नाही काय? बरोबर आहे बघा किती वाला, पण काय करतं मग आता, सगळ्या गोष्टी बरोबर आहे, पण तब्येतीला पाहावं लागते ना. तब्येतच जर खराब असली, बोलणंच निघून राहिलं आपल्या ऐकून, तर त्यात आपण तरी काय करू शकतो? तब्येतीच्या वरती तरी काय आहे? आता हे आता आज ना उद्या व्यवस्थित होईलच, दिमाग आहे आपल्याजवळ. पण कसं आहे, अजूनही तब्येत बरोबर नाही झाली ना. आता किती वेळा एकच एक गोष्ट सांगू, जाऊ दे. होय ना, आज ना उद्या बरं होईल, सगळं काही व्यवस्थितपणे होईल, आणि सगळ्या व्हिडिओ हे चांगले येईल. नाही 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 हो काकी, तसं तर म्हणा. माझे जे फॅमिली आहे, आपली जे व्हिडिओची फॅमिली, जे युट्यूबची फॅमिली आहे, जे जे व्हिडिओ पाहते सगळेजण चांगलेच म्हणते हो. जे जे चांगले म्हणते त्याला मी मनापासून धन्यवाद म्हणतो. थँक्स ऑल ऑफ यू. तुम्ही मला असाच सपोर्ट करा. जसं तुमचा सपोर्ट जसा राहते तसं तसं मनाची उत्स्फूर्तता राहते व्हिडिओ बनवण्याची. हो आता प्रत्येकाचं नाव घेऊन त्यांना थँक्यू म्हणणं तर नाही जमणार, पण असं मी व्हिडिओद्वारे सांगते तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद म्हणते. आणि हो मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की आम्ही कमेंट करतो ही रिप्लाय देत नाही, तर याचा अर्थ असा नाही की मी ते सीन नाही करत, बघतो मी. तर तुमचं मी मनापासून आभार मानतो. असंच सपोर्ट करत राहा. चला तर आपण व्हिडिओ पुढे घेऊया. चला, फालतूच्या गोष्टी बंद करा आता, जाऊ द्या. असं काही सांगणं जरुरी नाही आहे, त्यांनी सगळ्यांनी समजते. तर का शशी आली होती, तिच्या पुरीचं देणं लवकर उरकावून. तिच्या पुरीपेक्षा तेच थुई थुई नाचते बापा. कधी तिला येवई भेटेन, कधी नाही, असंच वाटल्यासारखं करते ते. देणं लवकर उरकावून. का गंगा, असंच होका मारला होता का तुला? असं फुग्गा फोडला होता काय? चांगलं पोरगा आहे, चांगलं पोरगा आहे, कमलाले कमी मानते, मला जास्त बहीण मानते. हे सोय का देवाला? माय नाही हो, माय बापा काकी नाही हो, येते ना. अहो मनात बिचारे, तुला तर माहित आहे आता काय गोष्ट करतं मा. एवढ्या दिवसाची तब्येत खराब नव्हती काय, आताचे कवाचे पाहुणे पाहून गेले असते, आणि काय आहे ते झालंय असतं पक्क. माय हो बिचारे, ते पोट्टी काही जागेवर दिसत बाई मले. काही काही ऐकायला त्या पोट्टीचं, याच्यासोबत चालू आहे तिच्यासोबत चालू आहे म्हणून. आपल्या इथं काही बरं नाही वाटत बाई त्या पोट्टीचं. तर पाहू आता पुढं काय काय होते काय काय नाही. जसं जसं दिसते डोळ्यान तसं तसं पाहा लागते बाई, नाही काय? आता आपण तर चांगल्यासाठी करून राहिलो, पण त्या पोट्टीला माझी वॉर्निंग राहील. काय हो बाई, तुला काही करायचं असेल तर आताच कर. मी ना पाहून दिल्यावर तुला माझ्या रिश्तेदारात नालायकापणा माया झाला नाही पाहिजे, मला खाली पाणी लागलं पाहिजे, असं ते पहिलेच सांगा लागेल मला. हो माय गंगा, पहिले सांगून द्यायचो. पोट्टी बल्ली चालाक दिसते, ते चालाक दिसाले. कसं आहे, तू चांगलं करायला जशी नवांगलं तू येसून जाय. हो हो हो, बरं जाऊ द्या. चला त्या गोष्टी सोडा आता, पहिले रश्मीच्या घरी चला. रश्मीची परिस्थिती बिचारी काय, तिले उन्हानं तब्येत खराब आहे, चांगली आहे, दिवस झाले तिची भेट नाही घेतली. चला रश्मीच्या घरी जाऊ आपण आता. मस्तपैकी तिचा जुगाड लावून देऊ लाईनीचा, कूलरचा, आणि मग मस्त पाहू आपण काजलची
बारात. चला तर मग चला रश्मीच्या घरी. नमस्कार मित्रांनो. तर लिटरली मित्रांनो तुम्ही सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. मला असं वाटतं की मी आजचा व्हिडिओ माझ्या बोलण्यावरूनच मला असं वाटतं की मी बोर बनवलं. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये. नमस्कार.